श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वात प्रथम. कारण की मला लाँग व्हिडिओ खूप जण म्हणतात टाकत जा, पण नाही टाकणं शक्य होत. कसं तरी करते मी, शॉर्ट व्हिडिओज म्हणजे टाकणं होतं. आणि त्यामुळे आम्ही चाललो होतो मुंबईला. आणि मी मेसेजवर टाकल्यानंतर मला खूप जणांचा मेसेज किंवा फोन्स वगैरे आले की नका जाऊ मुंबईला खूप पाऊस चालू आहे वगैरे, नाही का. नाही म्हटलं, जायचं तर होतं, काही काम होतं अर्जंटमध्ये, त्यामुळं आम्ही चाललो होतो. आणि आम्ही इगतपुरी मार्गे चाललो होतो घाटातनं. आम्हाला खूप जण म्हणे समृद्धी मार्गे जा वगैरे, पण म्हटलं चला थोडंसं आमच्या साईडला खूप छान निसर्ग आहे, थोडं बघत बघत जाऊया. मग आमचा कसारा घाट आला. कसारा घाटात आम्ही गाडी थांबवली. तर धुके पाहू शकतात किती होते. आणि ना मग थंडगार वातावरणात कणीस खायची इच्छा झाली. ते कणसांच्या गाड्या होत्या वगैरे. आणि पावसाळ्यात म्हटलं ना गरमागरम असं लिंबू मीठ लावलेलं कणीस, हे तुम्हाला माहितीच आहे, जास्त सांगण्याची काही गरज नाही आहे की किती छान लागतं आणि सर्वांचं आवडतं असणार आहे. तर मस्तपैकी आम्ही आवरलं होतं. आणि ही गाडी त्रास देतो त्याला. म्हणजे चला, गाडीत आम्ही बांधली होती झोळी आणि त्याला झोळीत टाकून दिलं आणि तो मस्तपैकी झोळीत खेळत होता वगैरे. आणि बाहेर वातावरण ते काही विचारूच नका, इतकं सुंदर होतं ना, म्हणजे खूप थंडगार. आणि जशी मुंबई आली ना तशी मुंबईची गरम हवा, तर हे तुम्हाला माहितीच आहे. पोचल्यानंतर आम्ही पोचलो होतो. सर्वात प्रथम आमचं काम झाल्यानंतर आम्ही शिवमंदिर, जे अंबरनाथमधलं शिवमंदिर आहे, प्राचीनकाली खूप, जे म्हणतात की पांडवांनी बांधलं होतं ते मंदिर, त्या ठिकाणी गेलो होतो. आणि मी सर्वात प्रथम, मी लहान असताना गेली होती. आणि ते मंदिर खरंच खूप छान होतं. म्हणजे तुम्ही पाहू शकता, तिथे एक गुफा आहे. जी गुफा आहे ना, डायरेक्ट गेलो ना तर नाशिकमध्ये पोचतं माणूस. आणि तशी गुफा आहे. आणि तिथे पण बांधकाम चाललं होतं काहीतरी त्या मंदिराचं वगैरे. आणि तिथे नदीला एवढा पूर आला होता, पाणी वगैरे आलं होतं, पण ते मंदिर खरंच पाहण्यासारखं आहे. खूप सुंदर मंदिर होतं प्राचीन काली, जे पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं होतं. त्यानंतर आम्ही ताईंकडं गेलो, त्यांच्याकडे मुक्काम वगैरे केला. दुसऱ्या दिवशी पहाटे मस्त डीमार्टला वगैरे फिरून आलो. आणि डीमार्टवरून आल्यानंतर नंतर आम्ही आमच्या अकोल्याला परत जाण्यासाठी निघालो होतो गावीला, आमचं काम झाल्यानंतर. मग जाताना मग आम्ही दुपार झाली, मग मस्तपैकी आम्ही रेस्टॉरंट बघितलं. तिथे मस्तपैकी आम्ही जेवण केलं. आणि तिथलं स्पेशलिस्ट म्हणजे ते हॉटेलच खरं खूप छान होतं आणि क्लीन वगैरे होतं. आणि तिथलं ना, जे मंचुरियन सूप होतं ना, ते इतकं सुंदर होतं. पावसाळा बाहेर चालू होता आणि गरम गरम ते सूप, काही विचारूच नका. आणि आराध्य तर बाहेर, त्याला खेळणी दिसली तो बाहेरच गेला होता. त्याला बोलवावं लागत होतं की चल बाबा आता बस झालं. मग आमचं पण जेवण झाल्यानंतर किरण आणि मी, आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर सगळं ओलं आणि चिकचिक होतं, पण खूप छान वाटतं. आणि ते घाटामध्ये हॉटेल असल्यामुळे इतकं छान वाटतं. तुम्ही पाहू शकता समोर